माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघातील असलेल्या मंचर नगर परिषदेमध्ये खरं तर महायुतीमध्ये बिघाडी झालेलं पाहायला मिळतं आहे. एकीकडे आपण पाहिलं की राष्ट्रवादीकडनं या ठिकाणी उमेदवार जाहीर केला असला तरी भाजपकडील एक गट आहे, तो गट सध्या बाहेर पडला असून त्या ठिकाणी नगराध्यक्षपदाचा जो उमेदवार आहे तो त्यांनी दिलेला आहे. आपल्यासोबत उपजिल्हाध्यक्ष थोरात साहेब संजय थोरातजी, खरं तर तुम्ही भाजपमध्ये आहात, दिलीप वळसे पाटलांचा मतदारसंघ आहे, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं महायुती केली जाते, मात्र तुम्ही एक वेगळा गट तयार केला आहे, काय सांगाल? आम्ही वेगळा गट तयारच केलेला नाही. खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीची पाळंमुळं मी आल्यानंतर, मी यायच्या अगोदर या भारतीय जनता पार्टीचा एकही सदस्य या तालुक्यामध्ये नव्हता. मी आल्यानंतर अनेक ग्रामपंचायत सरपंच केले, उपसरपंच केले, सदस्य केले. भारतीय जनता पार्टी पूर्ण तालुक्यात पोहोचवली. मंचरमध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं आणि हे सगळं करत असताना आम्ही लोकसभा, विधानसभा या दोन्ही मोठ्या पक्षांना मंचरमध्ये, आंबेगाव तालुक्यातील आमच्यापेक्षा मोठे पक्ष आहेत, सत्तेमध्ये अनेक वर्ष आहेत, तर त्यांच्यासाठी काम केलं. आमची एक छोटी विनंती होती त्यांना का तुम्ही आम्हाला नगराध्यक्षपद द्या, बाकी युती करायला आम्ही तयार होतो. ती न दिल्यामुळं आम्ही अपक्ष लढत आहोत. आम्ही पार्टीबरोबर पहिल्यापासून होतो आणि शेवटपर्यंत पार्टीबरोबरच राहणार आहोत. आता हे नगराध्यक्षपद आम्हाला आमच्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. आमची पार्टी जी आहे देव देश धर्मासाठी काम करते, देश प्रथम मानते. त्याच्यामुळं आम्ही पार्टी सोडून जाऊ शकत नाही, हे सगळ्यासाठी आम्ही काम करत आहोत. तो वेगळा फक्त अपक्ष का भरायला लागला तर आम्हाला न्याय मिळाला नाही आणि आम्ही पक्षाबरोबर भांडत नाही, तर आम्ही युतीतील हे घटक पक्ष जो आहे राष्ट्रवादी, त्यांच्या विरुद्ध न्याय मागतोय. त्यांच्याबरोबर भांडत नाही तर त्यांच्याबरोबर न्याय मागतोय. आम्ही ही न्यायाची लढाई आहे, या अन्यायाविरुद्धची लढाई आहे, न्याय मागण्यासाठी. पण वरिष्ठांना याबाबत कल्पना दिलेली आहे का? आणि तुम्ही या पॅनलमध्ये जवळजवळ नगरपंचायतीमध्ये किती उमेदवार उभे दाखल केले? तर आम्ही आमच्या जे मंडलाध्यक्ष आहे स्नेहलताई चासकर, खऱ्या अर्थानं आमच्या भारतीय जनता पार्टीची रचना अशी आहे की त्या मंडळाचा पूर्ण अधिकार ह्या मंडलाध्यक्षांना असतो, पण खऱ्या अर्थानं त्यांना कुठेही विश्वासात न घेता त्यांनाच तिकीट दिलं नाही. 16 नंबर प्रभाग हा त्यांचा आहे. त्यांनी गेली 6-7 वर्ष काम केले. त्या प्रभागात पूर्वी ग्रामपंचायतची इलेक्शन पण लढवली आणि त्यांच्या प्रभागामध्ये त्यांनाच जर तिकीट दिलं गेलं नाही तर मग अन्याय झाला ना हा सगळा. त्याच्या विरुद्ध त्या उभं राहिल्यात. अशा भारतीय जनता पार्टीतनं खऱ्या अर्थानं जे पार्टीचं काम करतायत त्यात दोनच आहेत. बाकीचे अपक्ष जे आहेत ते अन्याय झाला म्हणून आमच्यावर 7-8 लोक आहेत जे अपक्ष लढतायत, ते आम्ही उभी केली असा काही विषय नाही त्याच्यामध्ये. हे लोक आलीत किंवा तुमचं काम चांगलं होतं, तुम्हाला हे नाही, त्यांना पण नाकारलं गेलं, ही अशी लोक आहेत सगळी. मात्र एखाद्या ज्या आपण पाहिलं की खरं तर विधानसभेसाठी तुम्ही दिलीप वळसे पाटलांचं काम केलं. काल दिलीप वळसे पाटलांनी वक्तव्य केलं की मंचरमध्ये नगरपंचायतीमध्ये आमचा नगराध्यक्ष आणा आणि विकासाचा पूर व्हावा. आता विकासाचं पूर तर आम्ही विकास कामं करून दाखवलेली आहेत मंचरची. आज जो विकासाचा पूर चाललाय, युतीतील घटक पक्ष, एक जबाबदार व्यक्ती, ह्या गावचे आदर्श सरपंच होते, त्यांनी तो सगळा आदर्श जो विकास आहे त्यामध्ये किती भ्रष्टाचार झाला हे दाखवलेलं आहे. काही कामं पूर्ण झालीत. आपण तर बाजार तळ पाहिला, आपण त्या ठिकाणी भाजी मार्केट केलंय. लोक कुठं बसतायत ही वस्तुस्थिती पहा तुम्ही. हा विकास कशासाठी झाला, कुणासाठी झाला? हा विकास फक्त त्यांच्या पार्टीसाठी, पार्टीतील कार्यकर्त्यांसाठी, निधीसाठी, निधीतून मिळणाऱ्या कमिशनसाठी एवढाच झालेला आहे. नाही तर तुम्ही त्याच्या मंचरचा विकास जो झाला, जो निधी आला, सर्वसामान्य माणसाला त्याचा काही फायदा झालेला नाही. आज पाहतो आपण, जे कॉन्क्रीटचे रोड होते ते परत तोडले नेत्यांच्या घरापुढचे आणि परत बांधलेत. पण तुम्ही आजूबाजूला जर गेलात तर लोकांना लाईट नाहीये, रस्ते नाहीयेत, पाणी नाहीयेत. मग बेकेमाळा घ्या तुम्ही, मोरडेवाडी घ्या तुम्ही, इकडे अगदी मंचरपासून येस कॉर्नरला गेलात तर तिथं लाईटची व्यवस्था नाही, रोडची व्यवस्था नाहीये. म्हणजे हा कसला असमतोल आहे सगळा हा विकासाचा. त्यांना सामाजिक भान पण नाही का विकास कुठं, ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरज आहे, दुर्लक्षित आहे, त्या भागाचा विकास व्हायला पाहिजे. हे आहे तेच रोड तोडतायत, आहे तीच कामं करतायत, कारण त्याच्यामध्ये मार्जिन जास्त राहिलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं हा विकास नाही. आणि हे लोक 40-40, 50-50 वर्ष सत्तेमध्ये आहेत. मग आता विकास कामं का पेंडिंग राहिलीत? ह्या इलेक्शन लागल्यानंतर 100 कोटी 150 कोटीची उड्डाणं चालू झाली. त्याच्या अगोदर कुठे गेली होती उड्डाणं सगळी? 15-15 वर्ष सत्ता होत्या, 35-35 वर्ष सत्ता होत्या. आत्ताच कशी काय व्हायला लागली सगळ्या या गोष्टी? तर पूर्वी कधी झालेलं नाही साहेब. तर हे आता फक्त इलेक्शन पुढे ठेवून आणि हे लाभार्थी सगळे आहेत त्यांच्यासाठी कामं घेतलेली आहेत. खऱ्या अर्थानं मंचरचा जो वाडी, वस्ती, शेतकरी, व्यापारी, शाळकरी मुलं, म्हणजे शैक्षणिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, हा सगळा विकास 40 वर्षात व्हायला पाहिजे होता. आज काय विदारक चित्र आहे. तुम्ही मंचरच्या कॉलेजमध्ये जा, जनरल बॉडीवरती 4-4 सदस्य आहेत आणि 1000 मुलांची लोकसंख्या, 1000 मुलं कमी झालीत तर शिक्षणाचा दर्जा राहिलेला नाहीये.
तर ह्या सगळ्या गोष्टी यांनी कुठेही काय प्रगती वगैरे हा विषय नाहीये. स्वतःची पदं मिरवायची, स्वतःचं काय जे कार्यकर्ते पोचवायचे त्यांच्यासाठी कामं झालेली आहेत. मग ते कुठल्या कंपाऊंडचं काम घ्या, कुठल्या याचं कामं घ्या, ही सगळे कार्यकर्त्यांना हे निधी मिळावा, त्या निधीतून सगळं कमिशन मिळावं हाच उद्देश आहे त्याच्यामध्ये. नक्कीच मनसरचा कुठे विकास झालेला नाही आहे. मात्र नगर पंचायत होऊन आता पहिलीच निवडणूक होते. नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही उभे राहिलात. काय नक्की मनसरमधल्या समस्या आहेत आणि निवडणुकीमध्ये प्राची थोरात ह्या नगराध्यक्ष म्हणून का निवडून आल्या पाहिजे? जसं सर म्हटले आता की एवढ्या वर्ष झाले तरी विकास झालेला नाही आहे. तर मला असं वाटतं की नवीन उमेदवार जेव्हा नवीन पिढी ह्या क्षेत्रामध्ये उतरेल तेव्हा कुठे विकासाला सुरुवात होईल. आणि आता मी गेले एवढे 15-1 दिवस फिरते जे भेकेमाळ असे जे काही ठिकाणं तिथे थोडाही विकास झालेला नाही. रस्त्यांची कामं झालेली नाही. शैक्षणिक क्षेत्र आहेत त्याच जागेवर आहेत. लाईटिंग नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे. ह्या सगळी जी कामं आहेत ही होण्यासारखी आहेत तरी पण पेंडिंग आहेत. त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. सो मला असं वाटतं की माझं शिक्षण झालेलं आहे, माझ्याकडे इंडस्ट्रियल नॉलेज आहे, मी शेतीसुद्धा केलेली आहे. सो तेवढी कॅपेबल आहे की ह्या ह्याच्यामध्ये उतरू शकते. नगराध्यक्षपदा थ्रू ही कामं आपण करू शकतो विकास. नक्की ज्याबद्दल पाहिले की खरं तर गेले 40 ते 45 वर्ष मनसरमध्ये या ठिकाणी विकास झालेला नाही आहे. मात्र फक्त दिखाव्याची कामं या ठिकाणी झाली. म्हणून कुठेतरी विकास व्हावा यासाठी भाजपकडनं एक अपक्ष गट खरं तर या नगराध्यक्षपदासाठी इच्छुक झालेला पाहायला मिळतोय. मात्र पुढील काळामध्ये नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर या मनसर शहराचा जो विकास आहे तो करण्यात येईल असं वक्तव्य या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. किंवा अभिषेक समय सुनील TV9 मराठी मनसर पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.